नमस्कार, मी स्वर्णश्री उज्ज्वला धनंजय पाटील भोसले सरांची नात। प्रथमतः आजोबांना 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि याच प्रसंगाने मी आबांबद्दलचे काही गमतीदार प्रसंग सांगू इच्छिते। माझी मोठी बहीण ज्ञानेश्वरी हिच्या जन्मानंतर तुमच्या सर्वांचे भोसले सर आणि भोसले मॅडम आमच्या सर्वांचे आजी आजोबा झाले आणि तेव्हापासून सगळेच जण त्यांना आजी आजोबा ह्याच नावाने हाक मारतात आणि गमत म्हणजे आज सुद्धा ते दोघं एकमेकांनाही याच नावाने हाक मारतात। यामुळे आमच्या कुटुंबात सर्वत्र आबाजींच्या मायेचा सहवास पसरलेला जाणवतो। वयाच्या अवघ्या 2.5 वर्षांपासून मी आजी आबांच्या मांडीवर लहानाची मोठी झाले आणि जेव्हा पण मी आणि माझा भाऊ यांच्यामध्ये भांडण व्हायचं तेव्हा तो मला नेहमी म्हणायचा की तुझ्या घरात जा, म्हणजे आजी आजोबांच्या घरात जा। ही एक फार गमतीची गोष्ट आमच्या घरात घडायची। आबांबद्दल मला अजून एक दुर्मिळ गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे की फक्त नातीची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आबा दर नागपंचमीमध्ये माझ्याकडून दोन्ही हातावर मेहंदी काढून घ्यायचे आणि कोणी काय म्हणेल ह्याची सुद्धा ते पर्वा करत नसायचे। आणि यामुळेच नातीचा पहिला मित्र आजोबा आणि आजोबांची शेवटची मैत्रीण नात असते ही गोष्ट मला 100% पटली आणि मी शेवटी परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करेन की त्यांच्या 100व्या वाढदिवसापर्यंत माझा हा मित्र निरोगी राहो। धन्यवाद।